सर आपला पूर्ण परिचय काय आहे? मी मनोज धर्मा आत्राम, माजी उपसभापती चंद्रपूर पंचायत समितीचा आहे आणि या 72 बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामधून मी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे? माझं निवडणूक चिन्ह आहे आरी म्हणजेच करवत. बरं, तुम्ही बल्लारपूर मतदारसंघच का निवडला आणि इथे मोठे मोठे प्राबल्य आणि मोठे उमेदवार आहेत, अशा या सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही तुमची उमेदवारी जी आहे गोंडवाना पार्टीची, हे किती मजबूत आहे? आम्ही या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही रहिवासी आहे, तिथले प्रॉपर चिचपल्ली आहे आमचा गाव, आणि आम्ही उमेदवार कोण आहे ते बघत नाही. आम्ही आमची लढाई लढतो. कारण 1999मध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उगम झाला या महाराष्ट्रामध्ये. गोंडवाना रत्न दादा हिरासिंग मरकाम यांनी या गोंडवाना गणतंत्र पार्टीची निर्मिती केली. तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 33 सीटा लढवली होती. आता हळूहळू आमचा या महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित पक्ष मजबूत झालेला आहे आणि मागच्या 2014मध्ये या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये माझी पहिल्यांदा उमेदवारी होती आणि राजुरा, वरोरा असे या लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये आम्ही गोंडवाना गणतंत्र पार्टीचे उमेदवार उभे केलेले होते. गोंडवाना राज्य निर्मितीसाठी तुमची मागणी जी आहे ही अनेक वर्षापासून आहे, परंतु त्याकडे राज्य शासनाने किंवा सत्ताधाऱ्यांनी ज्या कुठल्याही पक्षाचं होतं त्यांनी काही लक्ष दिलं नाही किंवा फारसं गांभीर्याने घेतलं नाही. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताना ही मागणी जी आहे, तुमची परंपरागत जी मागणी आहे, त्या निर्मितीसाठी तुमच्या पक्षाचा अजेंडा काय आहे? गोंडवाना विदर्भ राज्यासाठी आम्ही जवळपास या 20-30 वर्षापासून आंदोलन चालू आहे गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून. परंतु या महाराष्ट्रामध्ये अगोदर काँग्रेसची सरकार आली, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीची सरकार आली, पण या दोन्ही पक्षांनी भूलथापा दिलेला आहे. वास्तविक पाहता या भारत देशामध्ये गोंडवाना राज्य होतं आणि या विदर्भामध्ये आदिवासी बहुल समाज आहे. त्यांची अनादी काळापासून मागणी आहे गोंडवाना राज्य मिळण्यात यावं, कारण त्यांची बोली, भाषा, संस्कृती, रूढी, परंपरा इत्यादी संस्कृती अतिशय चांगल्या पद्धतीने या विदर्भामध्ये आहे, म्हणून हे कुठेतरी जिवंत असावं, त्या दृष्टिकोनातून आम्ही गोंडवाना विदर्भ राज्याची मागणी करत आहे. तुम्ही मतदारांना, बल्लारपूरच्या मतदारांना स्थानिक प्रश्नासंदर्भात कुठले आश्वासन दिले आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तुलसीसिंग मरकाम साहेब आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आगमन होतील आणि त्यांचा विचारविनिमय करून आम्ही उद्याला प्रकाशित जाहीरनामा करणार आहोत. इथे जे आहेत सिटिंग MLA जे आहेत ते एक प्रभुत्व निर्माण करणं किंवा एक प्राबल्य उमेदवार, एक प्रबळ उमेदवार आहेत. ते मंत्री राहिले आहेत, त्यांचा अनेक वर्षापासून अनुभव आहे प्रशासनामध्ये, परंतु त्या दृष्टिकोनातून बल्लारपूर जे आहे हे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाला नाही. म्हणजे त्यांनी बॉटनिक गार्डन किंवा बाकी सगळे गार्डन्स बनवलेत, परंतु रोजगार निर्मितीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे आणि ते एक वजनदार मंत्री आहेत. तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता? बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीज एरिया आहे, परंतु इथे स्थानिकांना रोजगार नाही. जे बाहेरून येतात त्यांना रोजगार आहे, परंतु स्थानिक इथला बेरोजगार युवक मात्र बेरोजगार झालेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की जर आम्ही या विधानसभेमधून जर प्रतिनिधित्व निवडून दिले, लोकांना आशीर्वाद जर दिला, तर प्रथम आम्ही या विधानसभा क्षेत्रामध्ये जे युवक वर्ग आहे, जे बेरोजगार युवक आहे, त्यांना आम्ही प्रथम प्राधान्य देऊया इंडस्ट्रीज एरियामध्ये. आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावरची तर विधानसभेमध्ये आम्ही आंदोलन छेडण्याची तयारी आमची राहणार गोंडवाना गणतंत्र. बरं, इथले जे रस्ते आहेत ते बल्लारपूरचे रस्ते बऱ्यापैकी जरी असले तरी पण ग्रामीण भाग जे आहे अतिशय खडतर आहे आणि तिथल्या रस्त्याची जी अवस्था आहे अतिशय दुर्गम आहे. तुम्हाला असं वाटतं का की रस्त्यासाठी आणि बाकीच्या ग्रामीण विकासासाठी केंद्राचा आणि राज्याचा प्रचंड फंड येतो, परंतु अमृत योजनेअंतर्गत असं म्हटलं जातं की 500 कोटी आले, परंतु ते कुठे गेले माहीत नाही. तुम्हाला असं वाटतं की हा जो पैसा आहे, जो हा निधी केंद्राचा राज्याचा आला, तो पैसा कुठेतरी कंत्राटदारांनी आणि संगनमताने नेत्यांनी हा पैसा सगळा गिरंगूत केला? या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये
सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांनी झाडे रोवलीत, परंतु आमचा रोड नाली रस्त्याने पोट भरणार नाही. पोटाची घडगी भरवण्यासाठी आम्हाला अन्न वस्त्र निवारा यांची गरज आहे आणि ते जे गरज या विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही भागवण्याचा प्रयत्न जरूर करणार. बरं, इथे बांबू उत्पादन आणि संशोधन केंद्र जे आहे ते तयार केलं आहे, परंतु त्याच्यामधून रोजगार निर्मिती काही फारशी झाली नाही. दुसरी बाब अशी आहे की इथे जे वनीकरणाची जी कामं झाली आहेत ते टेंडर जे आहेत त्यांनी त्यांच्या जे वैयक्तिक जे हितसंबंध आहेत त्यांनाच दिल्यात आलं. या संदर्भात तुमचं काय मत आहे? या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास 2011च्या जनगणनेनुसार 55,000 आदिवासी बोल समाज आहे, परंतु त्यांच्या जवळपास या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जंगल कोणी जर राखला असेल तर आदिवासी समाजानं राखला आहे. परंतु त्यांना रोजगार बांबूपासून उपलब्ध करून द्यायला पाहिजे, परंतु वास्तविक परिस्थिती अशी आहे का त्यांच्या हाताला काम नाही. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि तेच आम्ही या विधानसभेच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न विधानसभेमध्ये गाजवणार. बरं, बटेंगे तो कटेंगे असा एक प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्मित केला जात आहे. दुसरा प्रश्न आहे की ओबीसी आरक्षणावरून अजूनही भिजत घोंगडा आहे आणि ओबीसी आरक्षण जे आहे ज्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या लांबल्या आहेत 3 वर्षापासून, कारण त्याची जनगणना झाली नाही. तुम्ही हा प्रश्न कसा मांडणार? वास्तविक पाहता जे आमच्या ग्रामीण स्तरावर जे ओबीसी बांधव आहे त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे आणि हा संसदेमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रश्न प्रस्थापित आहे. वास्तविक पाहता या आपल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुका झालेल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यामुळे इथल्या ज्या नागरिक आहेत त्यांचे जे कामं आहेत स्थानिक ते अतिशय रखडलेले आहेत. म्हणून शासन लवकरात लवकर या जशी इलेक्शन होते तात्काळ शासनानं लवकरात लवकर निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेचे घ्यायला पाहिजे. धान उत्पादक हा जो बेल्ट आहे हा धान उत्पादकांचा बेल्ट आहे, परंतु या भागामध्ये धान उत्पादक संशोधन केंद्र नाही किंवा मग त्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक स्तरावरती एक जे केंद्र उभारायला पाहिजे होतं तसं काही उभं धरण आहे धानावरती प्रक्रिया करणारी आणि संशोधन केंद्र. तुम्हाला संधी दिली मतदारांनी, तुम्ही या दृष्टीने काय प्रयत्न करा? शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, शेतकऱ्याशिवाय आपल्याला जीवन जगता येणार नाही. म्हणून शेतकरी हा आमचा प्रथम अग्रस्थानी राहणार. त्यांना सिंचनाची सुविधा पूर्णपणे आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये तालुकेवाईज सामुदायिक सहकारी शेती संस्था कसे निर्माण होतील आणि त्या माध्यमातून लोकांचा उदरनिर्वाह आणि त्यांचा पैसा कसा बचत होईल आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल यासाठी आमचा नेहमी प्रयत्न राहणार. बरं, तुमच्या मतदारांना या निमित्ताने काय आव्हान आहे आणि तुमच्या अजेंड्यानुसार तुम्ही मतदारांना काय सांगणार? आमचा एजेंडा हा स्थानिकाला प्रथम प्राधान्य आहे. त्याच्यामध्ये शेतकरी, बेरोजगार युवक युवती, माता बहिणी या सर्वांना समोर ठेवून आम्ही या विधानसभा क्षेत्रामध्ये यांचा प्रथम कसा विकास होईल, कुठलीही अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही या विधानसभेला सामोरे जात आहोत. आणि जर मला आशीर्वाद दिला या विधानसभेमध्ये जाण्याचा तर आम्ही निश्चितपणे जनतेची सेवा करणार.